नमस्कार सर्व भावी शिक्षक अधिकारी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या लाडक्या एज्युकेशन चॅनलमध्ये। KBS MPSC UPSC अकॅडमी कोचिंग सेंटर कोकरूड राजमार्ग यशाचा शिक्षक भरती 2024 एक नवीन अपडेट आलेले आहे मित्रांनो। प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे, भरतीला सुरुवात होणार आहे, विशेष परवानगी मिळाली, याद्या केव्हा आणि या न्यूज बुलेटिनमध्ये काय आहे चला पाहूया सविस्तर आपल्या चॅनलवरती। पण तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट नोटिफिकेशन्स तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील। चला पाहूया या प्रसिद्धी पत्रकात नेमकं काय म्हटलेलं आहे आणि भरतीला केव्हा नमस्कार सर्व भावी शिक्षक अधिकारी मित्रांनो, आपलं स्वागत आहे। एक आनंदाची बातमी म्हणावी लागेल। आपण शिक्षक पदभरतीसाठी जे भारतीय निवडणूक आयोगाकडे मागणीपत्र पाठवलं होतं की आम्हाला या आचारसंहितेमधून सूट मिळून आमची भरती प्रक्रिया राबवण्यात यावी किंवा त्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या उर्वरित याद्या लागायच्या राहिलेल्या आहेत त्या लागून आमची पदभरतीला सुरुवात व्हावी, या संदर्भात आपण निवेदन पाठवलं होतं आणि त्याचा चांगला प्रतिसाद, उत्तम प्रतिसाद हा भारतीय निवडणूक आयोगाकडून आलेला आहे। त्याच्या संदर्भातलं प्रसिद्धी पत्रक हे पवित्र पोर्टलवरती आता जाहीर झालेलं आहे, तेच आपण आता पाहत आहोत। त्याच्यामध्ये असं सांगितलं आहे की पवित्र पोर्टलमार्फत राबविण्यात येणाऱ्या पदभरतीसाठी पदवीधर शिक्षक मतदारसंघाच्या प्रक्रियेवर प्रभाव पाडून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होईल अशी कोणतीही कृती घडणार नाही, याबाबत खबरदारी घेऊन स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत शाळेतील शिक्षक पदभरती बाबतची प्रक्रिया राबविण्यास आज मान्यता प्राप्त झालेली आहे। म्हणजे आपल्याला मान्यता मिळालेली आहे मित्रांनो, ठीक आहे। दिनांक 25/2/2024 रोजी प्रसिद्ध केलेल्या गुणवत्ता यादीतील उर्वरित उमेदवारांच्या नियुक्तीबाबतची ही कार्यवाही संबंधित व्यवस्थापनांना पूर्ण करता येईल, अशा पद्धतीचं सुद्धा त्याच्यामध्ये नोटिफिकेशन आहे। दरम्यान समांतर आरक्षणातील पदे भरण्याची कार्यवाही करण्याच्या दृष्टीने सुद्धा शासन निर्णयाप्रमाणे संबंधित विभागाचे अभिप्राय प्राप्त करून पदभरतीची कार्यवाही करण्याबाबत शासनाने परवानगी दिली आहे मित्रांनो। त्यानुसार आता बऱ्यापैकी जे माजी सैनिक समांतर आरक्षणातील पदे आहेत ती रूपांतरित करण्यास ना हरकत प्राप्त करण्यासाठी सुद्धा आता संबंधित कार्यालयास सक्षम भेट देऊन प्रस्ताव सादर केले जातील। त्या संदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा करून जलद गतीने ही मान्यता देण्यासाठी विनंती केली जाईल। त्याच्यानंतर समांतर आरक्षणाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत शाळेतील शिक्षक पदभरतीची व्यवस्थापन निहाय सर्वसाधारण गुणवत्ता यादीसुद्धा प्रसिद्ध करण्यात येईल आणि या संदर्भात तुम्हाला वेळोवेळी बुलेटिनद्वारे माहिती देण्यात येईल। या सर्वांचा सारांश असा आहे की आता शिक्षक पदभरतीला कुठलाही अडथळा राहिलेला नाही, शिक्षक पदभरतीला सुरुवात होण्यास कोणतीही अडचण आता राहिलेली नाही। त्यामुळं आचारसंहितेचा अडसर आता दूर झालेला आहे आणि आपल्या पदभरतीला लवकरात लवकर सुरुवात होईल। आता ज्या येणाऱ्या आहेत सर्वसाधारण गुणवत्ता यादी किंवा समांतर आरक्षण पदे बदलून ज्या येणाऱ्या याद्या आहेत त्या लवकरात लवकर लागतील। सर्व आस्थापनांचे शिक्षक शाळेवरती रुजू होतील अशीच अपेक्षा करूया आणि लवकरात लवकर ह्या ज्या याद्या लागून इंटरव्ह्यू होऊन लवकरात लवकर शाळेंना शिक्षक मिळतील, एवढं आपण आता बघूया। सर्वांनी एकत्र काम करण्याची आता गरज आहे। खूप आनंदाची बातमी आता सध्या आलेली आहे म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, म्हणजे येणारा प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील। धन्यवाद।